Good morning, everybody. Today's our topic is the COP and the anthem. Yesterday we discussed about the icebreaker and introduction of this lesson. So today we have to discuss about the story, uh, the COP and the anthem. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. Now, Sophie is the central character here. Sophie हे नाव काय इथलं सेंट्रल कॅरेक्टर आहे. इन द लँग्वेज ऑफ लिटरेचर वी कॉल इट एज अ प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द स्टोरी. या स्टोरीचं मेन पात्र जे आहे ते सोफी आहे. Yesterday we discussed that he was a homeless. त्याचं घरदार काहीही नाही. So he was sitting on this bench and this was a place, medicinal park. It was his place wherever means where he was taking a rest. त्याचं रेस्ट घेण्याचं ठिकाण वगैरे सगळं काही म्हणजे मेडिसिनल एक पार्क होता न्यूयॉर्क मधला. तो पार्क मध्येच ते असायचे. And after that when he left the bench वरून उठून ते पुढे निघाल्यानंतर अक्रॉस द सी अक्रॉस द लेवल सी ऑफ एस्फॉल्ट म्हणजे डांबराचा रस्ता जो असतो मोठा तो रस्ता ओलांडून पुढे ब्रॉडवे क्रॉस करून फिफ्थ अवेन्यू फ्लो टुगेदर. जसं वेगवेगळे रस्ते एकत्र येतात. वेन एव्हर यू टेक द एक्झाम्पल ऑफ सिटी लाईक न्यूयॉर्क, न्यूयॉर्क सारखा सिटीचे जर उदाहरण घेतलं आपण ते वेगवेगळे रस्ते एकत्र येतात. तसे एकत्र येतात तिथून ते ब्रॉडवे जो आहे ना अप ब्रॉडवे तो त्याने सिलेक्ट केला आणि ही टर्न अँड स्टॉप ऍट अ लक्झरियस केफ. आणि एका लक्झरियस केफ मध्ये ते लक्झरियस केफ समोरून थांबलेले आहेत. नाव लक्झरियस केफ मीन्स हॉटेल में बी देअर. एखादं रेस्टॉरंट असेल किंवा हॉटेल असेल त्याच्या पुढे येऊन थांबलेला आहे सोफी. अँड हिअर ही डज नॉट हॅव होम म्हणजे घरदार काही नाही त्याच्याकडे. नाव द बॅकग्राऊंड स्टोरी आय वॉन्ट टू टेल यू. याच्या बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ती थोडीशी सांगतो त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे. बिकॉज काही ती स्टोरी म्हणजे जी पूर्ण स्टोरी आपल्याला या लेसन मध्ये दिलेली नाही तर याचं बॅकग्राऊंड मी सांगतो की याचं घरदार काही नसल्यामुळे he want to enter one of the places there that is his home and everything. That is the island, विंटर आयलँड. विंटर आयलँड नावाचं एक प्लेस आहे. म्हणजे ते प्लेस दुसरं काही नाही तर एक प्रिझन एक तुरुंग आहे आणि त्याच्यात त्याला एंट्री करायचं आहे. अँड दॅट्स वाय ही मेक सम अटेम्प्ट्स टू एंटर द जेल. म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठी वेगवेगळे तो अटेम्प्ट करत असतो टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर कोल्डनेस. म्हणजे न्यूयॉर्क मध्ये ती सिव्हिअर कोल्डनेस आहे किंवा थंडीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यापासून आपलं स्वतःच प्रोटेक्शन करण्यासाठी ही वॉन्ट टू एंटर इन द प्रिझन अँड दॅट्स वाय ही मेक सम अटेम्प्ट्स हिअर. सो ही stand before one of the cape luxurious hotel was there. There he stand. Sophie had confidence in himself from the lowest button of his waist upward. He was shaven and his coat was trim. His neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Now he had a confidence. सोफीला कॉन्फिडन्स आहे की या हॉटेलमध्ये मी जाऊ शकतो and no one can stop me to go there. म्हणजे तिथे जाण्यासाठी मला कोणी थांबू शकत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. He was confident. And why he was confident? Because he was shaven. त्याने दाढी केलेली आहे व्यवस्थित. His coat was trim. म्हणजे कोट जो आहे तो त्याचा नीट नेटका आहे. And he was looking smart from his वेस्ट. वेस्ट मध्ये काय कमरेपासून वरचा भाग जो आहे ते सगळं परफेक्ट आहे असं त्याला वाटतंय. अँड दॅट्स वाय ही वॉज कॉन्फिडंट अबाउट हिम दॅट ही कॅन एंटर द रेस्टॉरंट. त्या कॅप मध्ये किंवा त्या हॉटेलमध्ये मी जाऊ शकतो असं त्यांना कॉन्फिडन्स आहे. आणि कॉन्फिडन्स साठी त्यांच्याकडे 3 गोष्टी त्यांनी इथे डिस्क्राईब केलेल्या सोफीने की ही वॉज अ शेवन, हिज कोट वॉज अ ट्रिम, हिज नीट ब्लॅक बॉ. बॉ म्हणजे काय एक प्रकारची टाय असते आपल्या छोटीशी जिथं लावली जाते. तर ती टाय एका लेडी मिशनरीने थँक्स गिव्हिंग डेला यांना प्रेझेंट दिली होती आणि तिचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग थँक्स गिव्हिंग डे मीन्स व्हॉट दॅट इज ऑल्सो गिव्हन हिअर बाय द रायटर. थँक्स गिव्हिंग डे मीन्स द 4th Thursday of November marked by religious observance and traditional meal. Now traditional म्हणजे रिलिजियस ऑब्झर्वेशन म्हणजे एक धार्मिक प्रसंग असतो किंवा धार्मिक ऑब्झर्वेशन जे असेल तर ते आणि ट्रेडिशनल मील आणि तिथे एक पारंपरिक जेवण दिले जातं. अशा ठिकाणी त्या लेडी मिशनरीने
जो बाऊ आहे किंवा जी टाय आहे ती या सोफीला गिफ्ट म्हणून दिली होती, प्रेझेंट म्हणून दिली होती. And that's why he was confident about himself. Now he can enter the cave. तो cave मध्ये जाऊ शकतो and no one can stop him. After that what happened? If only he could reach a table in the restaurant, unsuspected success would be his. त्याने काय म्हटलं इथं की सपोज ही एंटर्ड इन अ रेस्टॉरंट मध्ये गेलो तरी मी यशस्वी झालो असं त्याला वाटतंय. Why? Now let us see here. The portion of him that he would show above the table would raise no doubt in the waiter's mind. Suppose he entered in the restaurant and he sit on the table, dining table, जो डायनिंग टेबल असेल तिथे जाऊन त्यांनी बसलं तर किंवा डिनर टेबल तिथे जाऊन बसला तर त्याला कोणालाही डाऊट येणार नाही की तो म्हणजे होमलेस आहे किंवा तो दिसत व्यवस्थित आहे. कारण बिकॉज वेन एव्हर यू टेक द एक्झाम्पल ऑफ एन लक्झरियस केफचं उदाहरण घेतलं तर खूप हाय रिच लोक तिथे जात असतात, हाय क्वालिटीचे लोक तिथे जात असतात, खूप श्रीमंत लोक जात असतात. म्हणजे एखादा गरीब असेल त्याला तिथे उभा सुद्धा करत नाही. परंतु सोफीला काय वाटतंय की इफ आय एंटर्ड एनी हाव इन द रेस्टॉरंट देन नो वन विल डाऊट ऑन मी. कोणीही माझ्यावर डाऊट घेणार नाही असं त्यांना वाटतंय. त्याच्यानंतर काय करताय बघू आता. And then in his mind what is going on here? A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing which bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. ना तिथे गेल्यानंतर मी काय खाणार आहे, that is going on in his mind. रोस्टेड मलाड डक. डक म्हणजे आपल्याकडे बदक म्हटलं जातं. तर बदक जो असेल त्याचं जे रोस्टेड जो आयटम असेल तर तो बनवला जाईल, तो मी खाणार असं त्याने म्हटलं. दिस इज अ मलाड, रोस्टेड मलाड डक. दो सोफी वुड बी अबाउट थिंक विथ अ बॉटल ऑफ वाईन. त्याच्यानंतर काय विचार केला, एक वाईनची बॉटल घेणार. ओके, नाव मीन्स ही इज बिफोर द रेस्टॉरंट. ते रेस्टॉरंटच्या बाहेरच आहे अजून. सोफी कुठं आहे, रेस्टॉरंटच्या बाहेरच आहे. बट दिस इज गोइंग ऑन इन हिज माइंड. आय विल हॅव रोस्टेड मलाड डक अँड थिन विथ अ बॉटल ऑफ वाईन. म्हणजे बॉटल ऑफ एक वाईन असेल, चीज असेल, कप ऑफ कॉफी असेल किंवा एखादी सिगार असेल, ती मी तिथे घेणार आहे असं त्यांनी म्हटलंय. दॅट इज गोइंग ऑन इन हिज माइंड. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. सिगार साठी कदाचित $1 असेल असं त्याला वाटतंय. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज अ कॉल फॉर एनी एक्स्ट्रीम ऑफ द रिवेंज फ्रॉम द केप मॅनेजमेंट अँड येट द मीट वुड लिव्ह हिम filled and happy for the journey to his winter island. आणि त्याला काय वाटतंय की आफ्टर हॅव्हिंग ऑल दिस थिंग, हे सगळे मी खाल्यानंतर आय विल सॅटिस्फाईड. हे सगळं खाल्यानंतर आय विल सॅटिस्फाईड बी व्हेरी हॅपी. आणि मी खूप आनंदी असणार आहे किंवा आनंदी होणार आहे असं त्याला वाटतंय. आणि आनंदी होणार आहे. अँड देन इट फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि जर्नी कुठे, विंटर आयलँड. आता विंटर आयलँड मध्ये काय, एक प्रिझन आहे, जेल आहे, त्याच्यामध्ये त्याला हा हिवाळा काढायचा आहे. दॅट्स वाय ही वॉज डुईंग दिस टू अरेस्ट बाय द पोलीस. पोलिसांनी मला अरेस्ट करावं म्हणून हे कदाचित करत असेल ते. आता ही एंटर्ड इन अ लक्झरियस केप. ही वॉन्ट टू एंटर इन द लक्झरियस केप. त्यांना लक्झरियस केप मध्ये एंट्री करायचे. सपोज दे डिमांड फॉर द मनी. माझ्याकडे पैसे नाही असं सांगेल, असं कदाचित त्यांच्या मनात चालू असेल. अँड आफ्टर दॅट द हेड वेटर. आता हेड वेटर जो आहे त्याचं लक्ष गेलं कोणाकडे, सोफीकडे. आणि सोफीचं कुठं लक्ष गेलं त्याचं की त्याचे शूज वगैरे आहेत. त्यांनी इथं बघा, बट द सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज tattered trouser and decandent shoes. Strong and ready hand turned him about, conveyed him in a silent and has to the sidewalk and averted ignoble fate of menaced Mallard. Now, जसं त्यांनी एंट्री करायचं ठरवलं की मिस एज सून एज यू वॉन्ट टू एंटर द रेस्टॉरंट, जसं त्यांनी एंट्री करायला पाय म्हणजे रेस्टॉरंट मध्ये गेला, ही हेड वेटर जो त्यांचा मुख्य जो वेटर होता त्याचं लक्ष कोणाकडे गेलं, मिस आय फेल अपॉन, लक्ष जाणे टू द टॅटर ट्राउझर. टॅटर ट्राउझर्स म्हणजे काय, जी पॅन्ट घातलेली आहे त्यांनी ती वापरून जीर्ण झालेली अशी पॅन्ट घातलेली आहे त्याच्याकडे लक्ष गेलं. आणि शूज सुद्धा वापरून पूर्ण झिजले गेलेले आहेत, त्या शूज कडे या हेडवेटरचं लक्ष गेलं. अँड द हेडवेटर वॉज व्हेरी स्ट्रॉंग अँड रेडी हँड टू टर्न हिम अबाउट.
आणि याला बाहेर काढेल असं वाटलं, तेवढ्यातच त्याला सायलेंटली त्याला कळलं की मला इथून निघालेलंच बरं. नाव हिअर साइडवॉक अँड अवॉइडेड द इग्नोबल फेट ऑफ हिज मेनस मलाड. तो मलाड खायचं जे इग्नोबल डिसऑनरेबल फेट जे आहे ते त्याचं आता स्वप्नच राहिलं. कोणतं? टू इट मलाड, म्हणजे मलाड, रोस्टेड मलाड डक खायचं होतं त्याला. हे स्वप्न काय झालं? त्याचं भंग झालं. इट वॉज इग्नोबल फेट म्हणजे डिसऑनरेबल फेट. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता त्या ब्रॉडवे कडे जे आलेले आहेत, नाव ही लेफ्ट दॅट, आणि तो ब्रॉडवे सोडला आणि स्टार्टेड टू गो अपोजिट साइड ऑफ ब्रॉडवे. आता ब्रॉडवे सोडला आणि दुसरा अपोजिट वर मार्ग असेल तो त्यांनी स्वीकारला. आणि पुढे काय करते बघूया आता. इट सीम दॅट हिज रूट टू द कोविटेड आयलँड वॉज नॉट बी इझी वन. आणि त्याला वाटतंय की जो माझा इच्छा आहे, माझ्या जिथे जायचंय, वेर एव्हर आय वॉन्ट टू गो, दॅट वे इज ग्रेट, मीन्स दॅट वे इज टफ अकॉर्डिंग टू हिम. इट इज नॉट इझी. त्याला इझी वाटत नाही त्याचा मार्ग जो आहे. ग्रेटली डिझाईन म्हणजे त्याला जिथे जायचंय, खूप इच्छा आहे जाण्याची त्याला. आता कुठे जायची इच्छा आहे? आयलँड. विच आयलँड? विंटर आयलँड. आता विंटर आयलँड मध्ये काय आहे? एक जेल आहे, एक तुरुंग आहे, तिथे त्याला जायचं आहे. आणि इट इज द वे इज नॉट इझी असं त्याला वाटतंय. आता तो मार्ग काही सोपा नसेल असं वाटतंय त्याला. आता सम अदर वेज ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस्ड. मीन्स हिअर लिंबो मीन्स अ बॉर्डर प्लेस बिटवीन द हेवन अँड द हेल. लिंबो मध्ये काय? एक बॉर्डर प्लेस आहे. त्यांना म्हटलंय ते हेल असेल की मी ते हेवन असेल किंवा हेल. हेवन म्हणजे स्वर्ग, हेल म्हणजे काय? नरक. जो मार्ग आहे तो नरक असेल किंवा स्वर्ग असेल, परंतु तिथं जाण्यापासून मला कोणीतरी थांबवतंय असं त्याला वाटतंय, किंवा इट इज व्हेरी टफ असं त्याला वाटतंय आता स्वतःला. आफ्टर दॅट व्हॉट ही डज, लेट अस सी हियर. At a corner of 6th Avenue electric light. Now here electric light, these are the symbols used here by the writer O. Henry. O. Henry या लेखकाने वेगवेगळे सिम्बॉल्स वापरलेले आहे. सेटिंग मध्ये ब्रॉडवे काही ठिकाणी दिलेला आहे. इथं कॉर्नर ऑफ द 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट, जी इलेक्ट्रिक लाईट एखादी असेल तिचा उल्लेख केलेला आहे न्यूयॉर्क मधला. अँड द क्युनिंग डिस्प्लेड द वेअर्स बिहाइंड द प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो attractive. Now here one of the shop was there. एक शॉप होता आणि त्या ठिकाणी त्या शॉप आर्टिफिशियल म्हणजे एक आर्ट किंवा क्राफ्टफुली वस्तू ठेवलेल्या होत्या, एकदम व्यवस्थितपणे वस्तू ठेवलेल्या होत्या. अँड थ्रू द विंडो शॉप वी सी समथिंग इज देअर. आणि त्या विंडो शॉप जी आहे ग्लासची, तिच्यातून त्याने बघितलं की एकदम अट्रॅक्टिव्ह मस्त वस्तू एका शोरूम मध्ये ठेवलेल्या आहे. देन व्हॉट ही डज नाउ, लेट अस सी. Sophie took a stone and dashed it through the glass. ती ग्लास जे आहे, विंडो आहे, त्याच्यातून त्याने एक दगड उचलला, म्हणजे दगड उचलला आणि त्या काचेला मारला. The people came running round the corner. Policeman in the lead. Sophie stood still with his hand in his pocket and smiled at the sight of the brass button. त्याच्यानंतर काय होतं की जसं त्याने दगड मारला, many people gathered there. खूप लोक तिथे जमा झाली. and policeman was leading. पुढे पोलीस होते. and after that Sophie put his hand into pocket. सोफी खिशात हात घालून तिथंच उभा आहे. and then where is the man that done that, inquired the officer agitantly. ऑफिसर द ट्रबल किंवा नर्वस मॅन जो पोलीस आहे ते इन्क्वायरी करतायत. काय इन्क्वायरी करतायत? where is the man that done that, inquired the officer agitatedly. don't you think that I might have had something to do with it, said Sophie. सोफी काय म्हणा, तुम्हाला वाटत नाही का मी माझं त्याच्यात काहीतरी हात असेल असं? Then what is the reply of the police? With a friendly voice as one greets good fortune. म्हणजे त्या पोलिसांची व्यवस्थित, म्हणजे जो करणारा व्यक्ती असेल तो पोलिसांची असं व्यवस्थित बोलत सुद्धा, म्हणजे व्यवस्थित बोलणार नाही तो इथं थांबला नसता असं कदाचित पोलिसांना म्हणायचे असेल. इसे तुम्हाला माझ्यावर डाऊट नाही का, मी केलं तर असं तुम्हाला वाटत नाही का? सो ही declared that I have done this, but according to police he just joking. The policeman refused to accept Sophie even as a clue. त्याच्याकडे एक क्लू म्हणून सुद्धा बघत नाही. कदाचित याला माहिती आहे कोणी मारलं दगड असं, तर क्लू म्हणून सुद्धा त्या पोलीस म्हणजे या सोफीकडे बघत नाही. Men who smash the window do not remain to chat with the police.
आणि काय म्हणतायत पोलीस की ज्याने हे केलं असेल तो पोलिसांसोबत कशाला गप्पा मारायला थांबणार आहे असं पोलीस म्हणतायत त्याला. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With a drawn club, he joined in the pursuit. Soapy, with a disgust in his heart, and drifted along the twice unsuccessful. Now, whenever Soapy said this, the policeman refused to accept him or Soapy's clue, or police is not looking at Soapy as a clue also. म्हणजे क्लूज म्हणून सुद्धा बघत नाही. आणि जो माणूस पोलिसांसोबत असा बोलत असेल फ्रीली आणि डायरेक्टली सांगत असेल तो हे गुन्हा करू शकत नाही असं पोलिसांनी मत ठरवलं. आणि एक व्यक्ती कार पकडण्यासाठी तो धावत जातोय त्याच्या मागून ते पोलीस आता त्यांना डाऊट आलाय की दॅट मॅन हॅज डन समथिंग, या माणसाने कदाचित केलं असावं. आणि ते टर्न देअर वे टुवर्ड दॅट मॅन हु वॉज रनिंग टू कॅच द कार. जो कॅच म्हणजे कार मध्ये जाण्यासाठी पळतोय त्या व्यक्तीच्या मागे लागलेली आहेत. अँड हिअर फॉर अ ट्वाइस म्हणजे इथं दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला आहे सोफीने म्हणजे तुरुंगात जाण्यासाठी, तरी सुद्धा ही डिड नॉट गेट सक्सेस. नाउ नेक्स्ट, on the opposite side of the street was a restaurant of no great pretension. It catered to a large appetites and modest purse. Now one of the other restaurants was there. Now दूसरा एक रेस्टॉरंट होता, हॉटेल होता. इट वॉज नो ग्रेट प्रिटेन्शन म्हणजे काय एक झगमगीत जसं खूप ग्रेट किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटी असतात तसं नव्हतं, एक साधं हॉटेल होता. इट कॅटर टू अ लार्ज ॲपेटिट अँड मॉडेस्ट पर्स. आणि ते खूप जास्त भुकेल्या लोकांना जेवण देत होतं असं म्हटलंय इथं. मीन्स डिस्क्रिप्शन इज व्हेरी नाईस. डिस्क्रिप्शन खूप चांगलं केलेलं आहे इथं की, परंतु वापरलेली जी फ्रेज आहे ती दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. इट कॅटर टू अ लार्ज ॲपेटिट अँड मॉडेस्ट पर्स म्हणजे इथं जास्त भुकेल्या लोकांना जेवण दिलं जातं आणि ते सुद्धा रिझनेबल किंवा परवडण्यासारखं किमतीमध्ये, म्हणजे परवडण्यासारख्या किमतीमध्ये इथं सर्व लोकांना जेवण दिलं जातं असं म्हटलेलं आहे. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वर थिक. ते काय क्रॉकरी म्हणजे काय, जी भांड होती तिथली ती भांड काय होती, थिक होती. अँड ॲटमॉस्फिअर वर थिक म्हणजे काय, गर्दी खूप व्हायची बिकॉज इट वॉज अफोर्डेबल. आणि अफोर्डेबल असल्यामुळे तिथे गर्दी जास्त होती. इट सूप अँड नॅपरी थिन. आणि काय होते, सूप अँड नॅपरी. सूप काय, जो सूप बनवला जात होता तो सुद्धा आपण पातळ म्हणतो ना तसा शब्द वापरला. अँड नॅपरी मीन्स यू कॅन से नॅपकिन्स वर यूज दोज वेर ऑल्सो व्हेरी थिन. जे टेबल पुसण्यासाठी किंवा हात पुसण्यासाठी जे नॅपरीज वापरले जातात, नॅपकिन्स वापरले जातात ते सुद्धा कसे होते, व्हेरी थिन. And into this place, Soapy betook himself without challenge. इथं कोणतंही गोंधळ न करता, कोणतंही चॅलेंज आवाहन न करता, he sit or he entered that place. आणि तिथे जाऊन ते बसले. At a table, he sat and consumed beef stick, flapjacks, donuts and pie. तिथे त्याने काय काय ऑर्डर केलेला आहे, beef stick. Okay, this is one of the item that is common in the foreign country. दुसऱ्या देशांमध्ये जर गेलं तर आपल्याला हा पदार्थ तिथे फेमस आहे. That is beef stick and flapjack, donuts and pie. So these are the item he had there. हे item त्यांनी तिथे खाल्ले. And then he told the waiter the fact that the minutest coin and himself were a total strength. Minutest म्हणजे काय, माझ्याकडे कोणताही पैसा नाही. मीन्स आय डोंट हॅव एनिथिंग टू पे बिल. इथं बिल भरण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. अँड नो वन नोज मी और आय डोंट नो एनीवन. आय एम स्ट्रेंजर हिअर. मी इथं अनोळखी आहे, कोणाकडून उसने सुद्धा घेऊ शकत नाही असं त्यांनी त्या हॉटेलच्या वेटरला सांगितलं. अँड देन व्हॉट डिड ही से, नाउ गेट बिझी अँड कॉल अ कॉफ, said the Soapy. सोपीने काय म्हटलंय, आता तुम्ही वेळ वाया घालू नका. कॉल द कॉप. कॉप म्हणजे काय, कॉप इट इज अमेरिकन इंग्लिश. सो कॉप मीन्स पोलीस इन इंडियन लँग्वेज. आपण भारतीय भाषा असेल इंग्लिश किंवा ब्रिटिश इंग्लिश असेल, कारण आपल्या भारतामध्ये दोन प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, ब्रिटिश इंग्लिश अँड अमेरिकन इंग्लिश. तर इथं अमेरिकन इंग्लिशचा शब्द आलेला आहे कॉप. कॉप म्हणजे काय, पोलीस. मग सोपी काय म्हणतो त्याला, आय डोंट हॅव मनी टू पे द बिल अँड आय डोंट नो एनीवन.
मी सगळ्यांसाठी इथं अनोळखी आहे किंवा मला कोणीच ओळखत नाही, मी कोणाकडून पैसे उसने घेऊ शकत नाही असं त्याला म्हणायचे. आणि त्यांनी से नाव गेट द बिझी, आता वेळ घालू नका, कॉल अ कॉप मीन्स कॉल द पोलीस अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग, आणि माझ्यासारख्या तरुणाला असं जास्त वाट बघायला लावू नका असं म्हणतायत ते. सो what happened after that? No cough for you, said the waiter with a voice like a butter cake. आता इथं द व्हॉइस जो आहे त्या वेटरचा तो कशाशी कंपेअर केलेला आहे का बटर केक, बटर केकशी त्या आवाजाचा जो वेटरचा आवाजाची तुलना केलेली आहे. अँड आय लाईक अ चेरी, आणि डोळे कसे त्याचे म्हटले लाईक चेरी. अँड द मॅनहॅटन कॉकटेल हँडकॉन. आता कॉकटेल म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारची जी दारू असते ती एकत्र केल्यानंतर जसं जो कलर तयार होतो तर किंवा जी दारू तयार होते तिला कॉकटेल म्हटलं जातं, त्याच्याशी या वेटरची तुलना केलेली आहे. आणि त्याने काय म्हटलंय, तुमच्यासाठी हे पोलीस बोलवणार नाही आम्ही. आणि त्याच्यानंतर काय होतं पुढे बघूया आता. नीटली ओपन हिज लेफ्ट इयर ऑन द callous pavement, two waiters pissed Sophie, he arose joined by join. Now here दोन रेस्टॉरंट मध्ये दोन वेटर येतात अँड दे थ्रो हिम, ते बाहेर फेकतात त्याला. कुठं, कॅलोस व्हेरी हार्ड, खूप म्हणजे कडक जी जागा आहे बाहेर त्या ठिकाणी त्याला म्हणजे आपटून देतात. दे पिस्ट म्हणजे त्याला थ्रो करून देतात, फेकून देतात. अँड देन ही गेट अप, त्याच्यानंतर त्यांनी तिथून उठायला सुरुवात केली. आता उठायला सुरुवात कर, सपोज इफ यू पुश्ड समवन, कोणाला जरी तुम्ही जर धक्का मारला समजा, तर धक्का मारल्यानंतर तो व्यक्ती लगेच उठून बसत नाही. त्यामुळे एखादा जो कारपेंटर असेल तो जसं वेगवेगळी जोडणी करत असतो म्हणजे वस्तूंची आणि तयार करतो काहीतरी वस्तू, तर त्या प्रकारे तो उठून उभा राहतो. नाव अरेस्ट हिम नाव बट इल्युजिव्ह ड्रीम. आता जे त्याचं जे स्वप्न आहे अरेस्ट व्हायचं, प्रिझन मध्ये जायचंय त्याला, इट इज लाईक हिज विंटर आयलँड, तर तिथं त्याचं काय ते स्वप्न आता भंग झालेले असं त्याला वाटतंय. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोर 2 doors अवे laughed and walked down the street. नाव आता त्याला काय वाटतंय की आता माझं स्वप्न कदाचित ते पूर्ण होणारच नाही असं त्याला वाटतंय. आणि त्याच्यानंतर अ पोलिसमॅन स्टूड बिफोर अ ड्रग स्टोर 2 doors अवे लाफ्ट, आणि याला जेव्हा बाहेर फेकून दिलेला आहे आणि तिथे एक पोलीस आहे, दोन म्हणजे त्याने म्हटलंय 2 doors अवे म्हणजे काय, दोन शॉप सोडून किंवा दोन दुकान सोडून पुढे एक पोलीस उभा आहे, तर तो पोलीस याला बघून हसतोय. अँड वॉक डाऊन द स्ट्रीट, आणि रस्त्याला पुढे हसत तो चाललाय. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन नाव लेट्स सी हियर. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enhancement had rendered him immune to arrest. आता त्याला काय वाटतं, आता विचार काय तो त्याच्या मनामध्ये, some dreadful thing is there, some supernatural power may be there and that stop me to arrest. मला अरेस्ट होण्यापासून काहीतरी सुपरनॅचरल पॉवर आहे, काहीतरी ड्रेडफुल एनहान्समेंट आहे, तर ते कदाचित मला थांबवत असेल असं त्याला वाटतंय. ही वॉज इन द स्टेट ऑफ पॅनिक, आणि त्याची आता काळजी वाटली की मी आता जायचं कसं. इट वॉज इज थर्ड अटेम्प्ट, आता हे त्याचं किती आहे, थर्ड अटेम्प्ट आहे टू एंटर द प्रिझन. तर प्रिझन मध्ये जाण्यासाठी हे त्याचं किती अटेम्प्ट आहे, थर्ड अटेम्प्ट आहे. नाव हिअर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट व्हॉट वॉज हिज फर्स्ट अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्ट काय होतं त्याचं की एका रेस्टॉरंट समोर जातात तिथे त्याला एंट्री करायची आहे. सेकंड अटेम्प्ट कोणता होता त्याचा, एक दगड मारलाय त्याने खिडकीला, तिथं पोलीस होतात त्यांनी सुद्धा त्याला काही केलं नाही. आणि त्याच्यानंतर हे थर्ड अटेम्प्ट आहे की एका हॉटेलमध्ये जातात विदाउट पेइंग अ बिल, ही सेड दॅट कॉल द पोलीस और कॉल द कॉप, परंतु तिथे सुद्धा त्यांनी त्याला पोलिसांना बोलवलेलं नाही. आणि आता मनात विचार काय आलेला आहे की सम ड्रेडफुल थिंग इज देअर, सम सुपरनॅचरल पॉवर इज देअर अँड दॅट स्टॉप मी टू अरेस्ट, मला अरेस्ट होण्यापासून कदाचित ते थांबवत असं त्याला वाटतंय. नाव he was in a state of panic, and when he come upon another policeman lounging gradually in front of a glittering theater, he caught at the immediate star of disorderly conduct. आता इथं एक पोलीस आहे थिएटरच्या इथं, थिएटरच्या त्यांची ड्युटी आहे. ही वॉज टेकिंग अ रेस्ट घेत आहेत. ही कॉट ऍट अ इमिडिएट स्ट्रॉ ऑफ